जयसिंगपुरात यड्रावकर साहेब वचड आहेत आणि तेच राहणार, त्यामुळे काय दुसरा विषयच नाही. काय कामं चांगले आहेत, लोकांनी म्हणत आहे. आणि निधी आणण्याबद्दल तर चेअरमन साहेबांचा नाद करायचं नाही. एवढा निधी त्यांनी जयसिंगपूरसाठी आणलेला आहे. लोकांनी म्हणत जे आहे तेच होणार. नगराजपर्यंत काय यड्रावकर ते येणार. कोणी काही असू दे, पण चेअरमन साहेबांची जी ताकद आहे तिथं कोणाची ताकद चालत नाही. तर लोक काय विकासालाच मतदान करणार. फक्त शाहू विकास आघाडी 1 नंबरला येणार 100%. विरोधात पण आघाडी आहे की विरोधाला काय विकास ताकद लागत नाही त्यांची तेवढी. स्वच्छता आहे फिर भी जरा पहिल्यापेक्षा लय भारी आहे. आम्हाला कामं ज्यांचे दिसते त्यांनाच देणार आम्ही. आणि त्यांचं धैर्यच आहे. जयसिंगपूरचा विकास करणे हेच त्यांचं धैर्य आहे. यड्रावकरने चांगलं काम केलं, त्याला नाव ठेवायचं नाही. समस्या आहे ते चेअरमन सगळे सोडवतात. कोणी जाऊ दे, अगदी कोणतीही असून दे समस्या, अगदी तुमचं प्रॉपर्टी कार्ड प्रश्न असून दे, झोपडपट्टीचा प्रश्न असून दे, अगदी कोणी सामाजिक किंवा एकदम तळागाळातला कार्यकर्ता जरी गेला तर चेअरमन त्यांना भेटतात. दर्शक नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं शिरोळ तालुक्याच्या राजकारणाला एक नवा रंग चढलेला आहे. शिरोळ तालुक्यात सर्वात मोठी मानली जाणारी जयसिंगपूर नगरपालिका आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठी चुरस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. जयसिंगपूर नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदासाठी एकूण 12 अर्ज, तर नगरसेवक पदासाठी 201 अर्ज दाखल झालेले आहेत. त्यामुळं इथली जी निवडणूक आहे ती मोठी चुरशीची पाहायला मिळणार आहे. तर पाहायला गेलं तर या ठिकाणी राजश्री शाहू विकास आघाडी विरुद्ध शिरोळ तालुका विकास आघाडी, भाजप जनसंघर्ष आघाडी अशा पद्धतीने ही दुरंगी लढत पाहायला मिळणार असल्याचं चित्र आहे. त्यामुळं नेमकी ही लढत कशी होणार, इथल्या जयसिंगपूरच्या नेमक्या समस्या काय, विकास कामं कशा पद्धतीने झाली, इथल्या जयसिंगपूरच्या जनतेच्या मनातला नेमका नगराध्यक्ष कोण आहे, कसा हवाय जयसिंगपूर त्या लोकांना, या पद्धतीच्या अनेक घडामोडींचा आढावा आज आपण या केके न्यूजच्या माध्यमातून घेणार आहोत. बघूया काय म्हणतात इथले लोक. भाड्याला कुठे शहरातल्या शहरात फिरताय? हो, कसं आहे जयसिंगपुरात फिरता, रस्ते कसे आहेत जयसिंगपुरातले? सगळे बाद आहेत. नगरपालिकेने काय लक्ष दिले की नाही? काय लक्ष देणार नगरपालिका, आता निवडणूक लागल्या. निवडणूक लागल्या, कशी होणार लढत जयसिंगपुरात? काय आता बघू आता कसे कोण कोणाचं होईल. कोण कोण आहेत इच्छुक नगराध्यक्ष पदासाठी? काय यड्रावकर पॅनेल आहे तेच येणार, दुसरं कुठं येणार. काम जयसिंगपुरातले तर रस्ते असतील किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील कशा पद्धतीने झाल्या, आणि मग समस्या काय तुमच्या नेमक्या? तर तसं बघा गेलं तर यड्रावकरच्या पॅनेलमुळे केलेले आहेत. बघ तसं काय दुसरं कोण केलेलं नाही. बरीचशी सुधारणा जयसिंगपुरात झाली. यड्रावकरांनी केलंय. बरेचसे लोक त्यांच्या कामावर नाराज आहेत की आता आम्ही 2-4 दिवस फिरतोय. असणार की कोण नाराज असणार, कोण खुश असणार, त्यात चालायचं. ते काय एक 10 माणसे 10 बोलणार. हो, कामं झालेलं नाही म्हणतात लोक. काय काय जणांना वाटतंय हो, तर काय काय जणांना वाटत नाही. जोर कोणाचा वाटतोय? जोर आता यड्रावकरच पॅनेल. राहायला कुठं? 12वी गेली. 12 मच्छी मार्केट. काय आता नगरपालिकेची निवडणुका तुमच्यावर लागल्यात, कशी लढत होणार जयसिंगपुरात? प्रत्येकाचं प्रत्येक उमेदवार वेगवेगळं असतात, प्रत्येकाचं नियम वेगळं असतात. असं व्यवस्थित देतोय, कोण व्यवस्थित बोलतोय, कोण राजकारण व्यवस्थित करणार पण असतोय. म्हणजे प्रत्येकाचा नियम म्हणजे जो काय सांगेल ते आपण ऐकाय म्हणजे हे करावं. असं विकास कामं कशी आहे जयसिंगपुरात? अजून हे होतं म्हणून 5-6 वर्षात काय झालं नाही. अजून काय होतं? प्रशासन होतं ना, काय झालं नाही. म्हणजे कामं पण झालं नाहीत. या बघा 5 वर्षामध्ये काय होतील बघायचं, काय तर होईल ना. कशी लढत होणार नगराध्यक्ष पदाची? नगराध्यक्षपर्यंत काय यड्रावकर ते येणारच असं वाटतंय. का बरं कसं वाटतंय? पण त्याच्या फाईटला कोण नाहीच ना. विरोधातली आघाडी आहे ना, शिरोळ तालुका विकास आघाडी. तर असं तरी पण ते सगळे एकत्र आले ते यड्रावकरांच्या विरोधात. असलं तरी पण ते यड्रावकर ते येईल असं वाटतंय. काय माहिती, त्यानं कामं पण केलं नाही मध्ये. कामं केलं तर लोक म्हणतात कामं नाही केली त्यांनी. जयसिंगपुरातल्या रस्त्याच्या समस्या आहेत, रस्ते केले नाहीत. तसं नाही, मी काय सांगलं तुम्हाला, संजय यड्रावकरने हे कामं केलेलं आहे. लोक म्हणतात की यड्रावकरने कामं केली नाही म्हणून. आपण तर म्हणतात आता ते प्रत्येकाचं वेगवेगळं असते, विचार वेगवेगळे असतात. तर लोकांना दिसतंय ना ते काम केलेलं काय नाही, मध्ये काय केलेलं, काय भ्रष्टाचार झाला असेल ते त्या लोकांनाच माहीत असणार ना. आता यड्रावकरांच्या विरोधात सगळे आता विरोधात एकत्र आले ते शिरोळ तालुका विकास आघाडी, त्यानंतर भाजप जनसंघर्ष आघाडी, सगळे एक झाले. सत्ता बदलायची म्हणतात की बदलाय म्हणतात. मग ते कसं आहे, मग ते सगळं मी ताकद लावा पाहिजे एकत्र. असं पण लागेल काय ताकद मध्ये? काय तर ते यड्रावकरनं आता हे पूर्ण भाग सगळा तिकडे यड्रावकरच आहे ना. ते तिकडं सगळं मतदान त्यालाच पडणार. मी इकडं मतदान ते काय इकडं आलं तर आलं नाही तर नाही. मग असं आहे, दोन भाग आहेत ना. इकडं जास्त मतदान, सुविधा मतदान त्याला जास्त मिळेल. तुमच्या वार्डात मग नगरसेवक पदाला कोण कोण राहिले? आमच्या वार्डात आता ते आता भरपूर जण आहेत. ते कोणाकोणा नाव किती नंबर वार्ड तुमचा? 7 नंबर. समस्या काय जयसिंगपूरला? समस्या काय आता कसं आहे, हे विकास कामं व्हायला चालू महत्वाचं. म्हणजे रस्ते दिसतं म्हणा, म्हणजे आता खोदल बिदल आहेत ना, सगळे व्यवस्थित झालं तर होईल ना. होणार काय? होईल की आता काय, आता निवडणुका झाल्या होणार. 5 वर्ष 1 कोणाची सत्ता आली तर होईल. यड्रावकर आहे. यड्रावकर आहे.
नगराध्यक्ष पदाला हो नगराध्यक्ष त्यांच्या विरोधात कोण आहेत? एवढं का आपल्याला माहित नाही अजून. शेतकरी शिरोळ तालुका विकास आघाडी एकत्र आले की त्यांच्या विरोधात अजून काय नियोजन कळालं नाही. बंटी पाटील, गणपतराव पाटील, राजू शेट्टी सगळे एकत्र आले त्यांच्या विरोधात. काय माहित नाही अजून. कसे होणार लढत काय वाटतं? निवडणूक काय होणार की पहिला कसं होतं तसंच होणार. बाजी कोण मारणार? आता कुणाला काय एवढं काय गॅरंटी नाही. एवढं काय कसं पाहिजे? गॅरंटी. तुम्हाला नगराध्यक्ष कसा पाहिजे? तुम्हाला नगराध्यक्ष कसा पाहिजे? चांगलं कामं केलं त्याच्यावर आहे. आता काय आमच्या हेडराकर साहेब चांगलं कामं केल्यात त्यामुळे त्यांनी येतील कामं केलं केलेलं. त्यांनी काय कामं केलेलं नाही म्हणतात विरोधात सत्ता बदलायची यंदा सत्ता कसं बदलतील. बदललं नाही. आता कसं सगळं मतदान गेल्यावर होणार चांगलं झाल्यावर बदलणार. गटावरील कामं चांगलेच म्हणतात. काय की चांगलं तरी बी चांगलं केलेलं आहे. रस्ता बिस्ता आता चालूच आहेत. आता काय इलेक्शन झाल्यावर रस्ता होणार. त्यांच्याकडून लई लोक नाराज आहेत जयसिंगपूरात. चांगलं काय एवढे का नाही. आपण काय नाराज नाही. चांगला आहे. काय सांगाल जयसिंगपूर कसं आहे? विकासाच्या बाबतीत जयसिंगपूर कसं आहे? स्वच्छतेच्या बाबतीत जयसिंगपूर कसं आहे? भारी हा? चांगला आहे. चांगला आहे. स्वच्छता जयसिंगपूरात आहे रेग्युलर. स्वच्छता आहे फिर भी जरा पहिल्यापेक्षा लय भारी आहे. त्याला तुझ्या भारी आहे. भारी बरं. आणि रस्त्यावर कसे जयसिंगपुरातले? रस्ते जरा आहे कुठे कुठे चांगला आहे कुठे कुठे बाद आहेत. ते पण जरा आता बघूया आता प्रचार झाल्यावर काय काय होतं. नगराध्यक्ष नगरसेवक काय काय म्हणते बघा. आता कुणाकुणाच्यात लढत होणार इथे जयसिंगपुरात? ते आता बघूया आता काय सगळेजण उभारलेच आता कोण ते देवालाच माहित आता. नगराध्यक्ष पदाची लढत कशी होणार? कोण कोण आहेत नगराध्यक्ष पदाला? तर येटवाकर तर आहेत मला. आणि त्यांच्या विरोधात त्यांच्या विरुद्धात आहेत काही लोक आहेत. आता बघूया पारडं कोणाचं जवळ वाटतंय? येटवाकर जोर कोणाचं वाटतंय? येटवाकर म्हणजे त्यांच्या हे काम पिच्या भारी आहे. आणि काम बी चांगला व्हायला लागलं. आपली जी कामं वगैरे आहेत विकास कामं आहेत ते कशा पद्धतीचे आहेत? तुम्हाला काय अपेक्षित आहे? तुमच्या आम्हाला- कुठल्या समस्या आहेत? आम्हाला अपेक्षा आहे की आम्हाला नांदी नाक्यावर गटर नाहीये आणि लेडीजनी बाथरूम नाहीये ते आम्हाला हेडरोकर सोयीस्कर करून द्यायला पाहिजे. वेल्डिंगचं आहे का दुकान? होय होय बरं. आता सुट्टी झाली. होय. जयसिंगपूरच्या सगळ्या कामा विकास कामांच्या बद्दल काय सांगाल? कामं कशी आहेत जयसिंगपूर? काम एक नंबरचे आहेत थोडं त्याचं काय सांगू. चांगले आहेत. यड्रावकरने चांगलं काम केलं त्याला नाव ठेवायचं नाही. समस्या काय आहेत की नाही? समस्या काय आहे तर समस्या आम्हाला वैयक्तिक काय नाही. शहराच्या काही समस्या आहेत नाही शहरातल्या? काही एवढं त्यातलं मला माहिती. बाकी काही एवढं काय एवढं माहिती त्यात राजकारण भाग नाही. काम बरं आपण बरं आपलं बरं. कामं चांगले आहेत. एक नंबर. काय मोबाईल खरेदी करा? नमस्कार. का रिचार्ज मारायला? दोस्ताकडे बसायला आलोय बरं बसायला निवांत संध्याकाळच्या चहा गप्पा. प्यायला. संध्याकाळच्या गप्पा. काय तुमच्या जयसिंगपुरात नगरपालिका निवडणुका लागल्यात काय चर्चा काय आहेत? आम्ही जयसिंगपूरचं नाही आम्ही पुढे नांदलीच आहे. बरं. दुकान जयसिंगपुरात आहे तुमची? आमचा देश बरं. काय कशा पद्धतीचं वातावरण आहे जयसिंगपुरात? राजकीय चालू आहे वातावरण? अजून वातावरण काय म्हणजे इकडनं तिकडनं इकडं तर लोक काय विकासालाच मतदान करणार ते. बरं. विकासाला करणार विकास कामं काय आहेत का जयसिंग? चालू आहेत चालू आहेत होतात. काय नाही. प्रशासन होतं 4-5 वर्ष. प्रशासनाने केली का प्रशासनाच्या आधी झाली? आज एवढं कसं सांगायचं तरी पण चालू आहेत कामं तर चालू आहेत. बरं. फक्त गती घ्यायला आहेत ते आता बघूया आता. कोणाच्या माध्यमातून चालू? आता काही यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून चालू आहे की बरं. आणि कोण आहे आता दुसरं कामं केलं. चालू आहेत कामं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आता कसे असणार आहेत? म्हणजे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कसे कोण कोण आहेत आणि कशी लढत होईल जयसिंग? आता मी तर बघितलं संजय पाटील यड्रावकरांनी तर टाकल्यात कदमनी टाकल्यात बघा कुठं कुठं आहे ते बघूया आता काय काय होते ते. तर पारडं जरा यड्रावकरांच्याकडेच आहे पारडं का वाटतं? दिसतात ना कामं ह्याच्या अगोदर पण केल्यातच की पण विरोधक सुद्धा आता तेवढे त्यांच्या विरोधात एकत्र आले. असतील शिरोळ ते. तालुका विकास आघाडी असतील त्यांनी पण असतील त्याचा काही विषय नाही पण आम्हाला तर कामं दिसायला सत्ता ना जरा बदलायची म्हणतात. आम्हाला एक वेळ संधी द्या. ते आता कोण देतील ते देतील आम्हाला कामं ज्यांचे दिसतात त्यांनाच देणार आम्ही. समस्या काय सांगा? समस्या काय आता काय समस्या हे रोडचे तेवढं आहेत होतील पूर्ण इलेक्शन झाल्यावर असं त्यांनी म्हटलं. आमच्या भागात तर तुम्हाला सांगतो पाण्याच्या टाकीची कामं परत पाईपलाईनची कामं शावनगर एरिया आमच्या इथं तर झाल्यात. माझ्या घरा शेजारीच आहे पाण्याची टाकी 2 झाल्यात त्याचं पाणी आम्हाला आलं. विकास कामांच्या समाधान येत आता आमच्याकडनं तर आता रोज पाणी आम्हाला तर येते काय बाकीकडे इचलकरंजी इकडे तिकडे म्हणला तर 4-4 दिवस 5-5 दिवस लागतात. स्वच्छतेच्या बाबतीत काय सांगा? स्वच्छताच्या बाबतीत पण चालू आहे घंटा गाडीवर येत्या. आता प्रशासक होतं प्रशासक आता जे आहेत आणि पुढे येणार जी सत्ता आहे या कामातली काय बदलून काय काय होणार की कारण कसं आहे आता आम्ही डायरेक्ट नगरसेवकाला विचारू शकतो ना. समजा कचऱ्याचं आता कसं आहे ते कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना आम्ही सांगत होतो तरी पण आम्ही आमचे जुने नगरसेवक होते की नाही त्यांनाच सांगत होतो त्यांना सांगून करून घेत होते. नगरपालिकेच्या निवडणुका चालू झाल्या त्यांच्यात राजकीय चुरस मोठी जयसिंगपूरमध्ये आहे. कशा पद्धतीची लढत होणार जयसिंगपुरात? जयसिंगपुरात यड्रावकर साहेब वस्ताड आहेत आणि तेच राहणार त्यामुळे काय दुसरा विषयच नाही काय फक्त शाहू विकास आघाडी 1 नंबरला येणार.
100%. विरोधात पण आघाडी आहे की शिरो तालुका विकास आघाडी ताकद आहे. लागत नाही त्यांची तेवढी. भाजप आणि जनसंघर्ष आघाडीनं पाठिंबा दिला वगैरे सगळा. कोणी काही असू दे, पण चेअरमन साहेबांची जी ताकद आहे तिथं कोणाची ताकद चालत नाही. का बरं एवढं कसं काय तुम्ही? कॉन्फिडन्स आहे, त्यांची कामं आहेत, विकास कामं आहेत आणि त्यांचं धैर्यच आहे. जयसिंगपूरचा विकास करणे हेच त्यांचं धैर्य आहे. एवढी तुम्ही आता कामं केलाय म्हणताय तुम्ही, तरी सुद्धा जयसिंगपूरचे रस्ते खड्डे आहेत, रस्त्यात कामं चांगल्या नाही, पद्धतीने तुम्ही झालं असं लोकांचं म्हणणं आता आहे. सध्या बघितलं तर रस्त्यावरचे कामं चालू आहेत. पाईपलाईनचे काम चालू आहे, अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम चालू आहे आज सध्या. ते पूर्ण झाल्यानंतर बघा ना जयसिंगपूरचे रस्ते कसं चकाचक होतात. 100% ही जी गावी आम्ही देतो. समस्या काय सांगाल जयसिंगपुरात? समस्या काही नाहीत. समस्या आहेत त्या चेअरमन सगळे सोडवतात. कोणी जाऊन दे, अगदी तळागाळातले व्यक्ती कोणी जाऊन दे, ते चेअरमन सगळे काय काय समस्या आहे? कोणतीही असून दे समस्या, अगदी तुमचं प्रॉपर्टी कार्ड प्रश्न असून दे, झोपडपट्टीचा प्रश्न असून दे, अगदी कोणी सामाजिक किंवा एकदम तळागाळातला कार्यकर्ता जरी गेला तर चेअरमन त्यांना भेटतात. प्रॉपर्टी कार्डाची समस्या आहेत लोकांच्या असं नाही, त्यांना दिलेले आहेत. तुम्ही बघा ते प्रॉपर्टी कार्डाचा दिलेले आहेत. प्रॉपर्टी कार्ड दिलेले आहेत लोकांना. झोपडपट्टी धारकांना प्रॉपर्टी कार्ड मिळालेले आहेत. अजून ज्यांना मिळाले त्यांना सुद्धा मिळतील. विरोधकांचं आव्हान नाही त्यांना. आव्हान असणार आहे, पण जसं पाहिजे तसं आव्हान लागत नाही आहे त्यांचं. कारण शाहू विकास आघाडीची ताकद चांगली आहे, लोकांचा पाठिंबा चांगला आहे, त्यांची कामं चांगली आहेत आणि निधी आणण्याबद्दल तर चेअरमन साहेबांचा नाद करायचं नाही. एवढा निधी त्यांनी जयसिंगपूरसाठी आणलेला आहे. त्याचे समर्थक वगैरे आहेत का? मी सर्वसामान्य जयसिंगपूरचा नागरिक आहे. म्हणजे मला वाटतं समर्थक आहे म्हणून तुम्ही बोलताय. समर्थक तर आम्ही आहेच चेअरमन साहेबांचं, पण सर्वसामान्य नागरिक म्हणून ज्या काय आहेत भावना त्या व्यक्त केल्या. पारडं कोणाचं वाटतंय? असं काय करणे आढळकरच सगळ्याच वाटतं. का बरं? त्यांचं बाकी सगळ्याकडनं चांगलंच आहे. बरं. कामं चांगले आहेत, लोकांच्या मनात आहे. बरं. लोकांच्या मनात जे आहे तेच होणार. ते आपण सांगून होत पण नाही विरोधक तसं. पण तेवढ्या ताकदीने त्यांच्यावर असेल एक तर होते. पण एवढं नाही होणार सर. जयसिंगपूर शहरातील डेबॉर्न्स कॉर्नर चौक परिसरातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता विकासाच्या बाजूने इथली जनता असल्याचं समजतं. विकास कामावरती निवडणुका होणार असल्याचं समजतं. काही ठिकाणी विकास कामं ही चांगल्या पद्धतीने झालेली आहेत, तर काही ठिकाणी रस्ते वगैरे थोडेसे होणे बाकी आहे. अशा पद्धतीच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या लोकांच्याकडून या ठिकाणी नागरिकांच्याकडून आलेल्या आहेत. आणि अद्याप राजकीय वातावरणाचं चित्र म्हटलं तरी पुढील काही दिवसात चांगल्या पद्धतीने स्पष्ट होईल आणि कशा पद्धतीने लढत होईल हे येथील नागरिकांच्याकडून आपण या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. साठी कॅमेरामन राहुल स्वामी, कुणाल कांबळे, जयसिंगपूर असल्याचं समजतं. काही ठिकाणी विकास कामं ही चांगल्या पद्धतीने झालेली आहेत, तर काही ठिकाणी रस्ते वगैरे थोडेसे होणे बाकी आहे. अशा पद्धतीच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या लोकांच्याकडून या ठिकाणी नागरिकांच्याकडून आलेल्या आहेत. आणि अद्याप राजकीय वातावरणाचं चित्र म्हटलं तरी पुढील काही दिवसात चांगल्या पद्धतीने स्पष्ट होईल आणि कशा पद्धतीने लढत होईल हे येथील नागरिकांच्याकडून आपण या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. साठी कॅमेरामन राहुल स्वामी, कुणाल कांबळे, जयसिंगपूर. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा.